नमस्कार मित्रांनो, तर सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच केंद्रीय रस्ते संशोधन यांच्यातर्फे लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. फक्त 12वी पास असणारे सगळे विद्यार्थी इथे ज्युनियर सेक्रेटरिकल असिस्टंट आणि ज्युनियर स्टेनोग्राफर या पदाला अप्लाय करू शकतात. सविस्तर 36 पानांची जाहिरात आपल्या हाती लागलेली आहे. तर कोण कोण अप्लाय करू शकतं, किती जागा असणार आहेत, किती फीचं पेमेंट करायचं आहे, निवड पद्धत काय असणार आहे आणि फॉर्म ॲक्सेप्ट करायला तो सुरू झालेला आहे. नवीन रजिस्ट्रेशन करून आपण फॉर्मला इथे रजिस्ट्रेशन करू शकतो. तर 21 एप्रिल 2025च्या 5 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. अतिशय सुवर्ण संधी असणार आहे 12वी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी. तर सविस्तर जाहिरातकडे आपण वळूयात आणि त्यानंतर फॉर्म अप्लाय कसा करायचा ते देखील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 22 मार्चपासून फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत आणि 21 मे 2025च्या 5 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. तर महत्त्वाचं म्हणजे जे काही रिटर्न एक्झामिनेशन होणार आहे ते मे किंवा जून 2025मध्ये तुमची रिटर्न एक्झामिनेशन होऊ शकते. आणि जे काही स्टेनोग्राफर इथे पोस्ट आहे आणि कम्प्युटरची जे काही या ठिकाणी पोस्ट असणार आहे त्याच्यासाठी प्रोफेशनरी टेस्ट जी असते ते सुद्धा जून महिन्यामध्ये तुमची होऊ शकते. सगळे डिटेल अपडेट जे आहे ते CRRIच्या ऑफिशियल वेबसाईटवरती इथे पब्लिश केले जातात. टोटल जागांची संख्या ही 209 असणार आहे आणि 209 पैकी पहिलं पद असणार आहे तुमचं इथे. दोन्ही पद ही ग्रुप C असणार आहेत. तर पहिल्या पदाचं नाव असणार आहे ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट. ह्याच्यासाठी 177 जागा असणार आहेत. ग्रुप C पद असणार आहे. 19,900 ते 63,200 प्रति महिना वेतन दिलं जाणार आहे. 10वीवरून ज्यांनी या ठिकाणी 12वी केलेली आहे म्हणजे 12 पास पूर्ण आहे आणि सोबतच इथे ज्यांनी इंग्लिश 35 शब्द प्रति मिनिट आणि हिंदी 30 शब्द प्रति मिनिट यांची ज्यांची टायपिंगची त्या ठिकाणी टेस्ट झालेली आहे, ज्यांच्या उत्तीर्णात ते सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. आणि इथे बघू शकतात की 28पेक्षा जास्त वय असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकत नाही. तर ज्युनियर स्टेनोग्राफरसाठी उर्वरित 32 जागा भरल्या जाणार आहेत. 25,500 ते 81,100 इतकं वेतन दिलं जाणार आहे आणि 12वी उत्तीर्ण पाहिजे. आणि सोबतच स्टेनोग्राफर म्हणलं तर स्टेनोग्राफरसाठी सुद्धा इथे आपल्याला ट्रान्स्क्रिप्शन परिवर्तनाचा इथे स्पीड इथे आवश्यक आहे. 27 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. आता डिटेल कॅटेगरी वाईज इथं सीट बघायच्या झाल्या तर इथे बघू शकतात की प्रत्येक जे काही त्यांचे डिपार्टमेंट आहे त्या इन्स्टिट्यूट त्याच्यानंतर पोस्ट आणि कॅडरे याच्या वाईज इथं ब्रेकअप केलं जातं. तर GSAसाठी अनरिझर्वसाठी 3, OBCसाठी 2 आणि STसाठी 1 असे टोटल 6 जागा. म्हणजे ज्या तुम्हाला डिपार्टमेंटला ज्या लॅबला या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग केलं जातं त्यावेळी इथं त्यांनी सीट दिलेली आहे. तुम्हाला कास्ट रिझर्वेशनच कॅटेगरी वाईज इथे सीट एकदा पाहून घ्यायचे. टोटल पदांची संख्या ही 209 असणार आहे. आपण नेक्स्ट बघूयात की फीचं पेमेंट किती करायचं आहे. तर अनरिझर्व्ड OBC आणि EWS कॅन्डिडेटसाठी 500 रुपये तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे. तर उर्वरित SC ST PWDसाठी कोणतंही फी पेमेंट इथे करायचं नाही आहे. शेवटची तारीख लक्षात घ्यायची आहे 21 एप्रिल 2025 असणार आहे आणि तुमची एक्झाम मे किंवा जूनमध्ये इथे होऊ शकते. एज रिलॅक्शन बघा SC STसाठी 5 वर्ष, OBCसाठी 3 वर्ष, PWD अनरिझर्वडसाठी 10 वर्ष, PWBD SC STसाठी 15 वर्ष असं एज रिलॅक्सेशन असणार आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून ॲप्लिकेबल आहात तुम्हाला इथे एज रिलॅक्सेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने इथे भरून द्यायचा आहे. सिलेक्शनची प्रोसेस जी बघायची झाली तर तुमची इथे रिटर्न एक्झामिनेशन घेतली जाते. कम्प्युटर बेस्ड असेल ते पण एक्झाम इथे घेतली जाते. तर आपल्याला जी रिटर्न एक्झामिनेशन असते ज्युनियर स्टेनोग्राफरसाठी तर इथे बघू शकतात की आपल्याला एक्झामिनेशन द्यावं लागते. जर कम्प्युटर बेस्ड आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करावे लागतात आणि त्या बेसिसवरती इथं द्यावं लागतं. तर टोटल 200 क्वेश्चन असणार आहेत आणि 2 तास 40 मिनिट हा इथे दिलेला आहे. म्हणजे 2 तास तर आपल्याला दिलेले आहेत पण ज्यांचा इथे जे स्क्राईबमधून येतात विद्यार्थी त्यांना 2 तास 40 मिनिट इथे दिलेले आहेत. 200 क्वेश्चन असणार आहेत आणि 60 मिनिटाच्या आत हा पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. डिटेल सिलेबस देऊन दिलेला आहे. जनरल इंटेलिजन्स रिझनिंग 50 क्वेश्चन 50 मार्कासाठी असतील. अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्कासाठी आणि इंग्लिश लँग्वेज कॉम्पोर्सेशन 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी असणार आहेत. आणि एक क्वेश्चन तुम्ही चुकीचं देताय तर निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 0.25 मार्क्स इथे वजा केले जातात. त्यानंतर प्रोफेशनरी टेस्टमध्ये बघायचं झालं तर 10 मिनिट दिलेले असतात इंग्लिश किंवा हिंदी. आता इथे आपल्याला इंग्लिशची स्पीड किती सांगितली आहे 35 शब्द प्रति मिनिट सांगितली आहे आणि हिंदी असेल तर 30 शब्द प्रति मिनिट आपली टायपिंग स्पीड असणार आहे. तर किती टाईम दिला जाणार आहे तर इंग्लिशसाठी 50, हिंदीसाठी 65 मिनिट आणि त्याच्यामध्ये आपल्याला
इथे टेस्ट इथे पास करायची आहे आणि जी काही मेरिट लिस्ट इथे पास होते म्हणजे आपल्याला रिटन एक्झामिनेशन द्यायचे आहे, त्यानंतर प्रोफेशनरी टेस्ट द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपली मेरिट लिस्ट इथे लागली जाते आणि त्यात विद्यार्थ्यांचं इथे सिलेक्शन केलं जातं. त्याच्यानंतर आपण बघूयात की आता जे काय मार्क्स आपण वरती सांगितले होते शॉर्टलिस्ट करण्यासाठी त्या वाईज इथं त्यांनी दिलेलं आहे आणि ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी इथे 200 क्वेश्चन असणार आहेत आणि 60 मिनिटाच्या आत तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे. मेंटल ॲबिलिटी टेस्ट असणार आहे. पेपर 1 मध्ये 100 क्वेश्चन असणार आहेत. 200 मार्कासाठी इथे निगेटिव्ह मार्किंग नसणार, ही चांगली गोष्ट आहे. आणि दुसऱ्या जो पार्ट आहे त्याच्यामध्ये 1 तास असणार आहे. तर जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन आणि इंग्लिश लँग्वेज 50 क्वेश्चन. तर हा पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आणि एका चुकीच्या उत्तरासाठी 1 मार्क इथे वजा केला जातो. आणि जे काही कम्प्युटरची टेस्ट असते इथे बघू शकतात की जे काही आपण एक्झाम देतो त्याच्यानंतर आपली कम्प्युटरची टेस्ट घेतली जाते. त्याच्यासाठी मी सुरुवातीला सांगितलं तर इंग्लिश टायपिंग आली पाहिजे. इथे 35 शब्द प्रति मिनिट, हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि स्टेनोग्राफरला तुम्ही अप्लाय करताय तर याच्यासाठी आपल्याला जे काय लिप्यांतर असतं त्याचीसुद्धा 80 शब्द प्रति मिनिट लिप्यांतरची स्पीड इथे आवश्यक असते. तर मेरिट लिस्टचं इथं प्रिपरेशन केलं जातं. पार्ट पेपर 1 आणि पेपर 2 याच्या बेसिसवरती त्याच्यावर पडणारा मार्क्स वाईज तुमचं इथे मेरिट लिस्ट लावली जाते. नेक्स्ट आपण बघूया की अजून इम्पॉर्टंट काय काय इन्फॉर्मेशन PDF मध्ये दिली आहे. एक्झामिनेशनचं सेंटर दिलेलं आहे. आता एक्झामिनेशनचं सेंटर आपल्याला इथे वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकते. तर दिल्ली NCRचे जे काही वेगवेगळे लोकेशन आहे त्यावरती तुमची इथे एक्झाम होऊ शकते. ते तुम्हाला मेलवरती हॉल तिकीट इथे डिटेलमध्ये पाठवलं जातं. त्यानंतर ही 36 पानांची रिक्रुटमेंट काल आली होती आणि त्याबाबतच आपण इथे एक्सप्लेन करतोय. तर महत्त्वाचं म्हणजे 22 मार्चपासून फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झाले. 21 एप्रिल ही शेवटची तारीख असणार आहे. तर लवकरात लवकर 12वी पास असणार आहे आणि टायपिंग ज्यांची झालेली आहे त्यांनी लवकरात लवकर ह्या ठिकाणी फॉर्म अप्लाय करायचा आहे. सगळ्यात पहिलं रजिस्ट्रेशन करावं लागतं. आता ह्या जाहिरातीमध्ये सगळे प्रोफार्मा दिलेले आहेत. ज्यांना ज्या प्रोफार्मा ॲप्लिकेबल आहे त्यांनी हा भरून इथे आपल्याला स्कॅन कॉपी इथे अपलोड करायची आहे. नेक्स्ट आपण बघूयात की अजून इन्फॉर्मेशन काय काय दिलेलं आहे. डायरेक्टली आपण ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे. तर सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे भरतीचं अपडेट आहे. तुम्हाला फॉर्म भरताना कोणती अडचण येते तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि इथे सगळ्यात पहिलं आपल्याला नवीन रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे आणि नवीन रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑलरेडी रजिस्टर्ड बटनवरती क्लिक करून सगळा फॉर्म इथे फिलअप करायचा. सगळ्यात पहिलं आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. जसं की आता सगळी आपली पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे. व्हॅलिड ईमेल ID फोटोग्राफ द्यायचा आहे. आपले पर्सनल डिटेल झालं, कोणत्या लॅबला तुम्ही अप्लाय करताय, कोणत्या इन्स्टिट्यूटला अप्लाय करताय जे मी वरती सांगितलं. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल, सगळे कागदपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे. फीचं पेमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशनचे सगळे कागदपत्र, फोटो झालं, सिग्नेचर असेल, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फीचं ते पेमेंट करायचं आहे. सगळी रिलेव्हंट इन्फॉर्मेशन भरायची आहे. वरची सगळी इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे. इथे टिक करायचं आहे. स्टार्ट ॲप्लिकेशन फॉर्मवरती इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे सगळ्यात पहिलं मोबाईल नंबर, ईमेल ID आणि सेंड OTP बटनवरती क्लिक करून आपल्याला दोन्ही गोष्टी इथे व्हेरीफाय करायच्यात आणि हा फॉर्म इथे सगळा फिलअप करायचा. तर ऑलरेडी रजिस्टर्डमध्ये आपल्याला जेव्हा ID पासवर्ड तयार करतो आणि ID पासवर्ड तयार केल्यानंतर इथे बघू शकतात की आपल्याला सगळ्यात पहिलं लॉग इन करत्या वेळेस लॉग इन केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर जो भेटतो आणि पासवर्ड जो मेलवरती पाठवला जातो तो टाकून इथे लॉग इन करायचं. सगळ्यात पहिलं आपली पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल इथे माझं 12वी झालेलं आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट सगळे कागदपत्र अपलोड करायचे आहेत. फीचं पेमेंट करायचं आहे आणि फीचं पेमेंट केल्यानंतर आपल्याला सगळा फॉर्म भरल्यानंतर इथे आपण रिप्रिंट इथे फॉर्मला करू शकतो. तर अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. तर ज्यांचं 12वी पास आहे, ज्यांचं टायपिंग झालेलं आहे, ज्यांनी प्रोफिशियंट आहेत, ज्यांना स्टेनोग्राफर पदासाठी इथे तयारी करत आहे त्यांनी लवकरात लवकर सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच केंद्रीय रस्ते संशोधन या पदाला, या कंपनीला, या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनला अप्लाय करायचं आहे आणि या संधीचा फायदा घ्यायचा आहे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.